नांदेड तालुका चे अध्यक्ष निरंजन पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, जिल्हाध्यक्ष बी आर कदम सर्वजण इथं आज उपस्थित आहेत। आज विष्णू पावडे आहेत, या सर्वांनी मिळून यम हटाओ देश बचाओ या मोहिमेच्या अंतर्गत सह्याची मिळून आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आज आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये साक्षरी म्हणून राबवत आहोत। आज छत्रपती चौकात उद्या ऐट्याला वगैरे आहे आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला छेद देण्याचा प्रयत्न हे महायुती सरकार करत आहे। काल परभणी येथे सुद्धा संविधानाची विटंबना करण्यात आली आणि त्या अनुषंगानं आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून याच्या पुढच्या निवडणुका ह्या सगळ्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका होत अशी आम्ही सर्व नांदेडच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं आम्ही मागणी करतो। मागच्या 5 तारखेपासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झालेली आहे EVMच्या विरोधात। त्या अनुषंगानं आमचे नांदेड तालुक्याचे निरंजन पावडे यांनी आज आमच्या वाडी भागामध्ये स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली आहे। येत्या 20 तारखेपर्यंत आमच्या नांदेड तालुक्याच्या मार्फत 5000 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द करणार आहोत आणि जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द करणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।